नर्मदे हर. तर मंडळी आम्ही विमलेश्वर सोडलंय. आता पहाटेचे का रात्रीचे 3 वाजलेत आणि बोटकडे दिशेने आमचा प्रवास सुरू झाला आहे. काल मी सांगायचं विसरलो, ते जे बिर्ला सदन आहे तिथं प्रति व्यक्ती 50 रुपये एका बेडचे चार्ज आहे. बेड म्हणजे एक गादी असती फक्त, हॉल असतो. आणि जर तुम्हाला रूम घ्यायची असेल तर मग 1000 रुपयापासून रूम चालू आहेत. सो त्या हिशोबाने तुम्ही प्रिपेअर होऊन या. आणि शक्यतो किती गर्दी असेल तरी तुम्हाला मिळून जाईल ते. आणि जर तुम्हाला निःशुल्क सेवा हवी असेल तर तुम्हाला मंदिरामध्ये 2 हॉल आहेत. हां, तर तिथं तुम्ही आसन लावू शकता. सो आता बोट दिसायला लागल्यात आम्हाला लाईट त्यांच्या. सो चला निघूयात आता. देवा रे देवा, झोप झाली नाही अजिबात. हा ना, चालायचंच काय करणार. आम्ही 10-10:30 वाजले. मला व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता ना, मला उशीर झाला. मग चला, नर्मदे हर. नर्मदे हर. मैया आराम आता. थँक्यू. नर्मदे हर. अरे बापरे, नर्मदे हर. मागे बघ, जागा आहे का अमृता? चल, आपल्याला त्या बोटमध्ये नाही, ह्या बोटमध्ये भैया मागे हा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर चलो दिन भर. चलो दिन भर. पैर दुखते तब. नर्मदे हर. नर्मदे हर. ओ मैया, मैया वडा ना यांचं जॅकेट वडा ना. मागाशी काय केलं उद्योग. हा, घ्या घ्या घ्या. हा, नाही पण अजून जगायची इच्छा आहे का? त्या जंगलात का बसले होते वाघासाठी? मग हा, मग आता कशाला घालताय? नका घालू ना मग. हा मग, वा 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 वा. नर्मदे हर. काय असताय, काय असतंय एवढा? कसली झोपली आहे ती जबरदस्त. घरी पण अशीच अवस्था असते. हो भैया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडा पुढं पाहिजे होता आत. थोडा मैया हे होईल. नर्मदे हर. नर्मदे
नर्मदे हर, नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर, नर्मदे हर. बोटीतून उतरलो आणि बालभोग मिळालाय बघा. नर्मदे हर मैया, मस्त आहे ना. खावा खावा खावा, भूक लागली ना. तुम्हाला भूक लागली होती ना. जबरदस्त वडापावची भूक लागली. वडापावची हा खाऊ आपण बाहेर गेलो. पण इथं खूप वडापाव मैया देणार आपल्याला. हो. वडापावच घालायचा. नर्मदे हर वडापाव कुठं मिळायचा इथे. मिळणार. नर्मदे हर नर्मदेवर हे बघा आता बालभोग खाणार आहे आम्ही. मस्त ना. हा. आणि मेन म्हणजे सॉक घालून घ्यायचे मला. हा. नर्मदे मैया. हो मैया, नर्मदे हर. चप्पल आपली चप्पल कुठे गेली हो, ती प्राणप्रिय चप्पल तुमची. अरे जीव माझा खूप कासायचं होतं तर सोडताना, पण मला वाटलं काहीतरी तर पद्धत आहे हो का? चप्पल दान करण्याची. बर. काय म्हणलं त्या. नाही नाही, बोल रहे थे तुम्हारी चप्पल को मैं बहुत प्यार करती हूँ. हा पूजा करने वाली हो. मैं शोपीस में रखूंगी. ये. कहाँ रहेगी चप्पल? वो हार पहनाऊंगी, पूजा करूंगी. शोपी कहाँ रहेगी? कहाँ रहेगी नर्मदे हर. फिर जिसकी पूजा करना है शोपीस में रखना कहाँ है? अरे ती येणार आहे माझा शोध घेत माझ्या गावाला. हाँ, ठीक है नर्मदे हार. नर्मदे हर, नर्मदे हर. माझ्या गावाला मैयाची चप्पल एवढी त्यांना प्रिय होती ना. पहिल्या दिवशी आम्हाला जेव्हा भेटले, म्हणजे दुसऱ्या दिवशी, तेव्हाच म्हटलं ही मी चप्पल मी घेऊन जाणार आहे घरी आणि पूर्ण परिक्रमा त्या चपलीने होणार आहे माझी. काहीतरी चप्पल सोडायची काहीतरी पद्धत आहे. अहो पण अमृता म्हणली होती ना तुम्हाला, तुम्ही नेऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही. नेली का नाही. हमारी वीडियो बन रही है. हा. ताई हो. हमारी यूट्यूब में जा रही है वीडियो. ए. मैया कुठे गेली चप्पल. प्राणप्रिय. हॅलो, प्राणप्रिय चप्पल आहे म्हटलं आम्हाला. माहितीये का प्राणप्रिय. वा. अरे काय को चढ़ा रहे हैं? अरे हो कर रहा, वैसे कर रही थी वो. चढ़ा रहे हैं? हो अरे बेटा कर रही थी वो. किसी महिला को अपनी. ओ ठीक है ठीक है ठीक है. नर्मदे हर. फिर वो ये नर्मदे हर. मिठी तलाईला पोचलो आम्ही. सकाळी काहीतरी 9 वाजले असतील आणि झोप काढली यार पहिली. माहिती का, खूप दिवस झाले झोपच नव्हती रात्री. आणि नर्मदे हर सुंदर आश्रम आहे. थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे बरं का ह्या साईडला, समुद्राच्या जवळ. आणि इथं नर्मदा मैयाचं सुंदर मंदिर आहे गावातमध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. दर्शन घेतलं मंदिरातून आणि उजव्या साईडला मिठी तलाईचा हा कुंड आहे. तिथंच आंघोळ्या, कपडे वगैरे धुणं सगळं त्यात तिथंच होतात. आणि छान जेवण झालं आहे. कढी भात होता, चपाती आणि बटाटा आणि कोबूची भाजी. जसं जिथं जागा मिळेल तिथं लोक आराम करतात आहेत. नर्मदे हर. अमृत आली आहे इथं पहिली, तर मी जातो तिला मदत करतो ना. सुंदर मस्त दिसतंय कुंड. हा. असं म्हणतात इथलं पाणी खूप गोड आहे. चला आलो. आई कसली बादली इम्पॉर्टंट आहे रे. बघा खायला आता काय करणार. नर्मदे हर. साबण कस काय लावला आज. मैया नाही म्हणून. नर्मदे हर. हे बघा ह्या साईडला पण भरपूर मोठे हॉल आहेत. आणि ह्या बाजूला आता आम्ही जिकडं थांबलो आहे तिथं रूम आहेत. दाखवतो तुम्हाला. चला. थोडा आवाज जरा लो येतोय माझा. थोडी एनर्जी डाऊन झाली आज, त्याच्यावरच आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. सर्दी खूप आहे ना. लोक बघा किती आहेत. ते पण हॉल फुल होते, हे पण फुल आहे. एकही रूम खाली नाही आहे.
अशा रूम आहेत. आता आमची 4 असणं लावली आहेत. हे शिरूरचे नवरा बायको नरमध्ये